राधानगरी तालुक्यातील ताजीपूर येथील ऋषिकेश स्टे होम मध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय खबर मिळाल्यानुसार राधानगरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 12,97,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यात भाडेतत्वाने चालवित असणाऱ्या स्टे होमच्या मालकासह 6 जणांवर जुगार कायदा कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली आहे। ही कारवाई काल 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:20 वाजण्याच्या सुमारास दाजीपूर अभयारण्याच्या नजीक असलेल्या ओलवन गावच्या हद्दीमध्ये करण्यात आली आहे। आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवा आहे, अगदी घरच्या तुपासारखं। कणीदार गोकुळ तूप। या कारवाईमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 72,000 रुपये रोख रक्कम, 25,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल, 12 लाखाची क्रेटा कार व पत्ते असा एकूण 12,97,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आले असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ओमासे यांनी दिली आहे। काल 30च्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री पंडित साहेब यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत आम्हाला सूचना दिल्या होत्या। तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यावर कारवाई करावी याबाबत आम्हाला सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्हाला मिळालेल्या माहितीवरून दाजीपूर या ठिकाणी ओलवन जवळ होमस्टे या ठिकाणी कोकणातील 6 इसम आम्हाला जुगार खेळताना मिळून आले। त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर कारवाई केली आहे। सदर कारवाईमध्ये 72,000 रुपये रोख रक्कम, 1 क्रेटा गाडी व 2 मोबाईल असं मुद्देमाल जप्त केलेला आहे। एकूण 12,97,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। तसेच होमस्टे जो चालत होता त्याच्यावरही गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशन करीत आहे। या कारवाईमध्ये किशोर वासुदेव सामंत वयवर्ष 34, फोंडा घाट बोकल भाटले, प्रदीप अर्जुन पाटील वयवर्ष 49, माठेवाडा सावंतवाडी, प्रकाश दत्तात्रय साळवी वयवर्ष 38, फोंडा घाट बाजारपेठ, आनंद चन्नप्पा मेट्टी वयवर्ष 38 कुडाळ, बाळू अशोक बाने वयवर्ष 32 फोंडा घाट झरियेवाडी, मिलिंद श्रीधर कुबडे वयवर्ष 45 फोंडा घाट व स्टे होमचे मालक सागर अनंत खंदारे राधानगरी ओलवन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 31च्या निमित्तानं काही जण या स्टे होम जवळ रमी नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे। अचानक पोलिसांनी ही कारवाई केल्यानं एकच पळापळ झाली। यात काही जण चर्चेत असणारे चेहरे पळण्यात यशस्वी झाल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे। राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक MT घेरडीकर, PSI श्वेता पाटील, विजय पाटील, कृष्णा यादव यांच्यासह अन्य पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। कोल्हापुरी कारभारसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।